हर हर महादेव मित्रांनो, आपण आता पोचलोय मस्तपैकी भीमाशंकरला. ये कुंड पांडवों ने बनाया हुआ है और ऊपर अंजनी माता ने तपस्या की थी, पुत्र प्राप्ति के लिए. अच्छा, तो माता जी तपस्या कर रही थी. हाँ. तर मग आता आपल्याला भेटलेले ह्या आश्रमातील एक संत. नमस्कार मंडळी, मी आपला लाडका ट्रॅव्हलर महोदय आणि आज आपण बनवणार आहोत खिचडी. एवढंच व्हिडिओचं टायटल असू शकलं असतं, पण फॉर्च्युनेटली आपण चाललोय उद्या भीमाशंकरला. आणि मीनवाईल आत्ता लागली जोराची भूक आणि घरात तसं कोणी नाहीये, सो स्वतःचं जेवण स्वतः बनवायला लागणार आहे. हो, मी ऑर्डर करू शकतो, पण सध्या थोडं हेल्दी डाएटवर फोकस करणं चालू आहे. थोडे फॅट्स लूज करायचे आहेत. सो आपण आज बनवणार आहोत मस्तपैकी हेल्दी खिचडी, फिक्की खिचडी, ज्याच्यात काहीच स्पाइस नसतात, फक्त थोडी साखर, थोडं मीठ आणि हळद, बास. ती माझी पर्सनल फेवरेट आहे. त्याच्यावरती मस्तपैकी तूप टाकून बाजूला लोणचं घेऊन खायला जाम मजा येते. सो आजचा बेत तो असणार आहे. आता बनवलेली खिचडी खाल्ल्यानंतर आपण जाणार आहोत आपल्या हिमीकडे आणि चेक करणार आहोत फार बेसिक गोष्टी, टायर प्रेशर, पेट्रोल. आय गेस मी सकाळीच भरलं आहे, सो पेट्रोल परत भरायची गरज नाही. टायर प्रेशर आणि ब्रेक्स, मला समोरचे ब्रेक पॅड चेंज करावे लागणार आहेत, बट आय गेस ते ट्रिपवरनं आल्यानंतर मी करणार आहे. मी स्पेअर रॉयल एनफिल्डचे घेऊन ठेवले आहेत, बट आत्ता लगेच नाही चेंज करणार, कारण आय थिंक एक ट्रिप होऊन जाईल. आणि भीमाशंकर ऑलमोस्ट 83 किलोमीटर्स लांब आहे माझ्या घरापासून. सो मला असं वाटतं सकाळी 6 वाजता निघालो की 9पर्यंत पोचायचं, 2-3पर्यंत दर्शन वगैरे सगळं आवरून जेवण करून तिथनं रिटर्न निघायचं आणि 6-7पर्यंत घरी. सो असा एक ओव्हरऑल रफ प्लॅन असणार आहे, बट प्रिटी मच एक्सायटेड. कारण तसं बघायला गेलं तर टचवूड मागच्या वीकमध्ये त्र्यंबकेश्वर झाले, आता भीमाशंकर होत आहेत. सो आय थिंक एव्हरीथिंग इज कमिंग टुगेदर. सो एक्सायटेड अबाउट दॅट. चला जाऊन पहिले बघूया हिमीची हालत. हर हर महादेव मित्रांनो, आपण आता पोचलोय मस्तपैकी भीमाशंकरला. जस्ट हिवी लावली मागे पार्किंगला. ॲप्रॉक्सिमेटली 2.5 तास वगैरे लागला आहे, कारण आपण मस्ती करून मधल्या रोडने आलेलो. मला वाटलेलं ऑफ रोडिंगला मजा येईल, पण ॲपिअरंटली तो रोड जरा जास्तच खराब आहे. ऑफ रोडिंग नाही म्हणता येणार, पण ठीक आहे. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य खूप सुंदर होतं, सो ती मजा आली ऑब्व्हियसली. आणि आता आपण आलो आहे दर्शन घ्यायला. एक UPचा मित्र भेटलेला, त्याला विचारलं किती वेटिंग आहे, तर तो म्हटला की तासभरच आहे, जास्त नाही आहे. सो ती एक गुड न्यूज आहे. सो आता आपण जाणार आहोत तिकडे, तुम्हाला दाखवून देतो. ही माझी बॅकसाईड जी आहे ही मेन एंट्रन्स भीमाशंकरची, आणि इथं खाली जायचं आहे आपल्याला मंदिराकडे. ओके, तर चला जाऊन दर्शन घेऊयात. आता ओव्हरऑल इथं मेन दर्शनची जी लाईन आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे. तर आपण काय करणार आहे, आपण पेड पास घेणार आहे दर्शनाचा, आणि तिथून ते म्हटलेत की 10 मिनटं आहे वेटिंग. ह्याचं कारण असं की आपल्याला लवकर निघायचं आहे आणि आजूबाजूला अजून काही कवर करता येतं का ते बघायचं आहे. सो आपण आता चाललो आहे पेड दर्शनाकडे. आत्ता केलं आहे आपण मस्तपैकी पासबुक ऑनलाईन आणि चाललो आहे दर्शनाला. निर्मल
सो आपण जो पास घेतलेला त्याने आपण डायरेक्ट एक्झिटमधनं ते पाठवतात तात्काळ पासने आणि आलो इथे एंट्रन्सला. इथनं सरळ आतमध्ये गेलो की भीमाशंकर ज्योतिर्लिंग आपल्याला दिसणार आहे. सरळ गाभारा आहे आणि मागे पूर्ण मंदिराचा परिसर आहे. पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, व्हिडिओग्राफी पण अलाउड नाही आहे. तर आता मला कॅमेरा ठेवून द्यावा लागणार आहे. बट आय विल ट्राय. जर मोबाईलने कॅप्चर करता आलं, तुम्हाला दर्शन देता आलं तर वेल अँड गुड. अदरवाईज इट इज व्हॉट इट इज. तर आपलं मस्तपैकी झालेलं आहे दर्शन. आणि लवकर एक छोटासा गुगल सर्च केल्यानंतर मला कळालं की मंदिराच्या आजूबाजूलाच 3 पॉईंट आहेत. एक आहे मुंबई व्ह्यू पॉईंट, एक आहे कोकण कडा पॉईंट आणि एक आहे नागफणी पॉईंट. तर आत्ता आपण चाललो आहे कोकण कडा पॉईंटला, कारण आलो आहे तर व्ह्यू बघायलाच हवा. तर दर्शनाला सगळेच जात असतील, पण तुम्ही ह्या ठिकाणी नक्कीच आला नसाल. माझ्या मागे आहे कालभैरव मंदिर, जे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाशी निगडीत आहे. ॲक्च्युली इथं यायला तुम्हाला कोकणकडा पॉईंटपासून जवळपास 2 किलोमीटरचा डाऊन हिल ऑफ रोड आहे. तुमच्याकडे बाईक असेल तर बाईकीनं या, रोड अवघड आहे बाईकसाठी. आणि चालत यायचं असेल तर तसंही तुम्ही येऊ शकता. पण जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर खाली आल्यानंतर तुम्हाला लागतं हे काळभैरवनाथचं मंदिर, जे तुम्ही माझ्या मागे बघू शकता. म्हटलं फक्त काळभैरव मंदिरच नाही आहे, तर ह्या डोंगरावर तुम्ही सरळ गेला तर तुम्हाला मिळेल नागफणी पॉईंट. ॲक्च्युली नागफणी पॉईंट हा पॉईंट म्हणजे तो डोंगरच पूर्ण नागफणी डोंगर आहे. आणि त्याचा जो व्ह्यू पॉईंट आहे तो आहे नागफणी व्ह्यू पॉईंट. खूप सुंदर आहे. बट इथनं तुम्हाला जवळपास 20 मिनटं अजून वरती जावं लागेल. म्हणजेच कोकणकडा पॉईंटपासून, म्हणजे आपलं भीमाशंकराच्या मंदिराच्या एंट्री स्टेप्सच्या एंट्रीपासून 20 मिनिट यायला इथे काळभैरवनाथ मंदिर, आणि पुढे 20 मिनिट अजून नागफणी पॉईंट. तर तुम्हाला टोटल 40 मिनिट लागू शकतात. दुपारच्या टाईमला यायला अवॉइड करा. मी जवळपास आलो आहे आता डिसेंबर चालू व्हायला आणि स्टील इथे थंडीचा नामोनिशाण नाही आहे. प्रचंड ऊन आहे. सो ती खबरदारी घ्या. आणि येताना पाणी आणा, इथे दुकानं नाही आहेत. फक्त काळभैरवनाथ मंदिर आणि वरती नागफणी पॉईंटच नाही आहे, तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे आहे प्रसिद्ध हनुमान तळे, जे आपण बघतो पाट्यांवरती लावलेले असतात की हनुमान तळे ह्या दिशेने. तर हे आहे, मागे आहे रोकडा हनुमान मंदिर आणि त्याच्यासमोर जे तळं आहे दॅट इज हनुमान तळे. आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे काळभैरवनाथ मंदिर, ह्या साईडला आहे हनुमानजी मंदिर, आणि हे जे आपण मगाशी बघितलं हे आहे आश्रम. आपका आश्रम का नाम क्या है? हमारा आश्रम का नाम संकादिक. अच्छा, संकादिक. सीताराम बाबा आश्रम. सीताराम बाबा. या अंजनी माता तपस्या किया हुआ है. किन्होंने तपस्या किया? अंजनी माता. अंजनी माता ने. हो. ऊपर जंगल में 5 पांडव आए थे. अच्छा. 5 पांडव ने कुंड भी बनाया ऐसा. हाँ 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 हाँ. पानी पीने के लिए. अच्छा. ये कुंड पांडवों ने बनाया हुआ है. और ऊपर अंजनी माता ने तपस्या की थी पुत्र प्राप्ति के लिए. अच्छा. तो माता जी तपस्या कर रही थी. हाँ. तो उनको यह मंत्र प्राप्त हो गया. अच्छा. तो यहाँ से किष्किंधा गई माता जी. अच्छा, यहाँ से किष्किंधा गए और फिर वो हनुमान जी का जन्म हुआ. बिल्कुल सही सही. माता जी वैसे त्र्यंबक से आई थी. त्र्यंबक से आई थी. अंजनेरी से. बराबर. त्र्यंबकेश्वर के पास में. उनका मायके उधर का ही था. अच्छा, मायके है वहाँ पे. फिर वो अंजनेरी से यहाँ पे आई.
और फिर यहाँ से गई किष्किंधा। किष्किंधा में हनुमान जी का जन्म हुआ। बराबर। हाँ। तो आप मुझे थोड़ा अपने भीमाशंकर ज्योतिर्लिंग के बारे में बता सकते हैं? भीमाशंकर ज्योतिर्लिंग है, एक भीम राक्षस हुए थे यहाँ। हाँ और एक भीम सिंह राजा हाँ रहते थे, हाँ। तो बहुत उपद्रव कर रहा था, अच्छा हाँ। तो उसके कारण भीमाशंकर आया है। अच्छा, उनको उनके नाश के लिए। हाँ। और तो- भीमा नदी का उगम भी यहाँ से ही होता है ना? हाँ, भीमाशंकर से होता है, इसलिए होता वो है। नदी का नाम भीमा भीमा नदी। नदी। अच्छा। हाँ। और वो कहाँ से होता है उगम? मंदिर से ही होता है? मंदिर के बगल में से है। अच्छा, मंदिर के बगल में 22 से। बगल में से। अच्छा 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 अच्छा। और ये जो काल भैरवनाथ है, ये हमारे भीमाशंकर मंदिर के चौकीदार वाले हैं? चौकीदार वाले। अच्छा, वही चौकीदार वाले हैं जो ये सामने और मंदिर है। भीमाशंकर चौकीदार काल भैरव है, आगे एक मंदिर लगता पास पांडव काली। 5 पांडवकालीन मंदिर है। कहाँ पे है वो? 4 किलोमीटर पे नीचे जाएंगे, उतरने के गोडेगांव जाएंगे ना तुम, बाद। अच्छा हाँ हाँ तो हाँ। रास्ते के ऊपर ही लगता है। अच्छा, तो पांडवकालीन मंदिर है। हाँ। और ये हमारा आश्रम है, हनुमान तालाब। तर मग आत्ता आपल्याला भेटलेले ह्या आश्रमातील एक संत, ज्यांनी आपल्याला भरपूर माहिती दिलेली आहे। ऑफ कॅमेरा पण त्यांनी भरपूर सांगितलं। आता आपण चाललोय पेटपूजा करायला, कारण वाजलेले आहेत दुपारचे 12 आणि फक्त सकाळपासून 1 वडापाव, 1 पोहे आणि 1 चहा, ह्या 3 गोष्टीच खाल्लेल्या आहेत। आता आपण जाऊ, काहीतरी खायची सोय करू आणि देन बॅक टू होम।